आपण पाहत आहात जोश मराठी. पाहूया काही ठळक बातम्या. अंजनगाव सुर्जीमध्ये आज ऑनलाईन फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट मेडिकल कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा संताप पाहायला मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे आणि बेकायदेशीर विक्री बंद करावी या मागणीसाठी अंजनगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. देशव्यापी संपात तालुकातील औषध विक्रेत्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. देशभरातील औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट मेडिकल कंपन्यांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला अंजनगाव सुर्जीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. अंजनगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली औषध विक्रेत्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करत ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली. या आंदोलनात अंजनगाव शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय जेनेरिक मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यात आली. औषध विक्रेत्यांनी आरोप केला की ई-फार्मसी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सवलती देऊन औषध विक्री केली जात आहे. त्यामुळे स्थानिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आला असून छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. संघटनेने निवेदनात ऑनलाईन औषध विक्रीमुळे वाढणाऱ्या धोक्यांकडेही लक्ष वेधले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बनावट, निकृष्ट दर्जाची किंवा एक्सपायरी झालेली औषधे मिळण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे सहज उपलब्ध होत असल्याने सेल्फ मेडिकेशनचे प्रमाण वाढत असून त्याचे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणारी इंजेक्शन्स, कफ सिरप आणि इतर औषधे सहज उपलब्ध होत असल्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाबही यावेळी मांडण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे, स्थानिक मेडिकल व्यवसाय व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करावेत. हा विषय केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत सरकारने ई-फार्मसी संदर्भातील नियम अधिक कठोर करून बेकायदेशीर औषध विक्रीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अंजनगाव तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. जोश मराठी, श्रीरंग बोडखे, अंजनगाव सुर्जी. मी डॉक्टर मेघा गिरेपुंजे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी. तर हे जे केमिस्ट लोकांनी बंद पुकारलेला आहे ऑनलाईन मेडिसिनच्या अगेन्स्ट, तर त्यात असं आहे की त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की बरेचसे मेडिसिन तुम्ही ऑनलाईन विकत न घेता डायरेक्ट तुम्ही विथ प्रिस्क्रिप्शन केमिस्ट कडनं विकत घेतल्या तर त्याचा फॉलोअप बरोबर राहील. म्हणजे एखाद्या मेडिसिनची रिॲक्शन आली, काही प्रॉब्लेम झालं, तर आपल्याला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय जर घेतलं तर आपल्याला ऑनलाईन वाल्यांना ब्लेम करता येणार नाही ना. इथे जर आलं समजा तर आपल्याला सांगता येईल की कशामुळे रिॲक्शन आली, काय आली, पुढे सप्लायर कोणत्या बॅच